अशी मस्त टम्म फुगलेली मटाराची कचोरी बनवणार आहोत आपण आज. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मटार घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा अद्रकाचा तुकडा आणि थोडंसं लसूण पाकळ्या टाकून मिक्सरवरती असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे जे आपण मिक्सरवरती सारण काढलं मटारचं ते त्यावरती आपण परतून घेणार आहोत. छान 2 ते 3 मिनटात परतून होईल आपलं सारण. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्याला त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत. 2 ते 3 मिनटात करायचं आहे. आता आपण त्यामध्ये तिखट, मीठ, धने पावडर, हळद हे सगळं ॲड करून घेणार आहोत आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकून आपण हे मिश्रण व्यवस्थित परतून गार करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे. अगदी खूप छान लागते मटारची कचोरी किंवा पुरी म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे व्यवस्थित 2 मिनटं परतून आपण बाजूला काढून घेऊ. आता मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं ओवा हातावर कुस्करून टाकलेलं आहे. त्यामध्ये मीठ आणि थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून व्यवस्थित ते तेलासोबत मिक्स करून छान त्याचा घट्ट असा गोळा बनवायचा आहे आपल्याला. आता गोळा आपण भिजवून थोडंसं बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर आपण त्याच्या थोड्याशा छोट्या छोट्या बोट्या तयार करून घेणार आहोत. आता मी ह्याची अशी पाती लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे मटारचं सारण भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित भरून घेऊन त्याचं व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि छान थोडंसं अलगद परत थोडंसं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. अलगद हाताने थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. मस्त आणि टम्म अशी फुगते मटारची कचोरी आणि खायला खूप छान लागते. आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता कचोरी आपण तळून घेऊ. मस्त टम्म फुगलेली आहे कचोरी, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी झटपट होते, कमीत कमी वेळात. आता या सीझनला मटार भरपूर अवेलेबल असतो. तोपर्यंत माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपल्या सर्व कचोऱ्या तयार आहेत. आता त्यावरती चिंचेची चटणी आणि बारीक शेव टाकून तयार आहे मटार